Hi students, welcome to the channel. This is English class 5th standard. Today we are going to do the third lesson, that is be a good listener. मी लाइन बाय लाइन लेसन वाचते आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक्सप्लेन करते. And after that we are going to the question answer part, the exercise part. Okay? Okay? Be a good listener. It is important to be a good listener when you are learning a language or when you are dealing with other people. तुम्ही एखादी भाषा शिकत असताना ती भाषा समोरच्याकडून व्यवस्थित ऐकून घेणं फार गरजेचं असतं. तुम्ही एक चांगला श्रोता बनणं फार गरजेचं असतं. इफ यू आर अ गुड लिस्नर यू कॅन लर्न द लँग्वेज मोर इझिली अँड मोर फास्टर. किंवा तुम्ही दुसऱ्या माणसांशी बोलत असताना त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, चांगला श्रोता बनणं फार गरजेचं असतं. दॅट्स वाय यू हॅव टू ऑलवेज बी अ व्हेरी गुड लिस्नर. Are you a good listener? You can find it out with the help of the following questions. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या लेसन मध्ये क्वेश्चन्स दिले आहेत. त्या क्वेश्चन्सच्या वरून तुम्ही जज करू शकता की इफ यू आर अ व्हेरी गुड लिस्नर ऑर नॉट, तुम्ही चांगले श्रोता आहात की नाही. तर लेट्स गो टू द फर्स्ट क्वेश्चन. When you are listening to someone, do you look at the person or do you turn your head away or toy with something else? समोरचा माणूस जेव्हा बोलत असतो आणि तुम्ही त्याचं ऐकत असता तेव्हा तुम्ही त्या माणसाकडे बघता किंवा दुसरीकडे बघून काहीतरी खेळणं घेऊन खेळत असता. इकडे तिकडे दुसरीकडे लक्ष असतं तुमचं का त्या माणसाकडे लक्ष असतं, असा हा प्रश्न आहे. तर प्रश्नाचं उत्तर काय आहे? इफ यू आर अ गुड लिस्नर यू लुक ॲट द स्पीकर. तुम्ही जर चांगले श्रोता आहात, इफ यू आर अ गुड लिस्नर, तर तुम्ही त्या समोरचा माणूस जो बोलतो आहे तुमच्याकडे त्याच्याकडे बघत असता, लक्ष देऊन त्याच्याकडे त्याचं म्हणणं ऐकून घेत असता. ओके. द सेकंड क्वेश्चन. डू यू पे अटेन्शन टू व्हॉट द स्पीकर इज सेइंग? तुम्ही लक्ष देता का तो जो समोरचा माणूस तुमच्याकडे बोलतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष व्यवस्थित आहे का, त्याच्या म्हणण्याकडे तुमचं लक्ष आहे का? तर गुड लिस्नर्स पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर. चांगला श्रोता म्हणजे चांगला ऐकून घेणारा मनपूर्वक त्या समोरच्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाचं ऐकून घेतो. त्याचा प्रश्न किंवा त्याचं बोलणं व्यवस्थित कान लावून मन लावून ऐकतो. ओके. गुड लिस्नर्स बिहेव लाईक दिस. गुड लिस्नर्स पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. डू यू मेक एनी स्पेशल एफर्ट्स टू अंडरस्टँड द स्पीकर? तुम्ही काहीतरी स्पेशल एफर्ट्स म्हणजे मेहनत घेता का, तो काय बोलतोय समोरचा हे समजून घेण्याची तुम्ही मेहनत घेता का नुसतंच आपलं ऐकून सोडून देता? ओके. डू यू मेक एनी स्पेशल एफर्ट्स टू अंडरस्टँड द स्पीकर? त्या स्पीकरचं म्हणणं समजून घेण्याचं, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करता का? तर हिअर आर सम ऑफ द थिंग्स दॅट विल हेल्प यू टू अंडरस्टँड द स्पीकर बेटर. तर पुढे काही टिप्स दिलेले आहेत की समोरचा माणूस काय बोलतो हे समजून घेण्यासाठी मदत करणार आहे. ओके. If you hear some new or unfamiliar words, try to guess their meaning from the context. म्हणजे समोरचा माणूस जेव्हा बोलत असतो त्याचे काही शब्दाचे अर्थ तुम्हाला कळत नसेल तर तो काय बोलतोय, कुठल्या टॉपिकवर बोलतोय, त्या टॉपिकवरनं त्या शब्दांचा अंदाज आपण बांधावा आणि ते शब्द समजून घ्यावेत. और यू कॅन ट्राय टू गेस व्हॉट द स्पीकर विल से नेक्स्ट. सो तो पुढे काय बोलणार आहे ह्याचा पण अंदाज आपण बांधू शकतो. त्याचा जो टॉपिक आहे त्याच्यावरनं आपण आपले अर्थ काढायचा. ओके. नाउ नेक्स्ट. ट्राय टू कीप लिसनिंग इवन वेन यू फील दॅट यू डोंट अंडरस्टँड द स्पीकर. तुम्हाला तो समोरचा माणूस जे बोलतोय ते समजत नाहीये तरी पण आपण त्याचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घ्यायचं, त्याला मध्येच डिस्टर्ब करायचं नाही. और इवन वेन यू डिसअग्री विथ द स्पीकर, किंवा त्याचं म्हणणं तुम्हाला पटत नसेल तरीही त्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्यायचं. वेट फॉर द स्पीकर टू फिनिश व्हॉट ही इज सेइंग. समोरच्या बोलणाऱ्याचं पूर्ण म्हणणं संपेपर्यंत आपण वाट बघायची, मध्येच त्याला डिस्टर्ब करायचं नाही. वेट फॉर द स्पीकर टू फिनिश व्हॉट ही इज सेइंग, देन यू कॅन गेट युअर डाऊट्स क्लॅरिफाईड बाय आस्किंग पोलाइट क्वेश्चन्स. समोरच्याचं म्हणणं पूर्ण बोलून संपल्यानंतर आपण सभ्य भाषेत त्याला आपले प्रश्न किंवा क्लॅरिफिकेशन विचारायचं असतं. की त्याचं सगळं बोलणं समजून बोलून झालं की आपण आपले
प्रश्न त्यांना विचारायचे, त्यांना मध्येच अडवायचं नाही. दॅट आर बॅड मॅनर्स. ओके. नाउ नेक्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. डू नॉट फील शाय और अफ्रेड टू आस्क क्वेश्चन्स इफ यू डू नॉट अंडरस्टँड व्हॉट इज बीइंग सेड. पुट युअर क्वेश्चन्स टू द स्पीकर पोलाइटली. आपल्याला समोरच्या व्यक्तीचं म्हणणं समजलं नाही तर आपण त्याला प्रश्न विचारायला अजिबात लाजायचे नाही. सभ्य भाषेत त्यांना प्रश्न विचारायचे आणि आपले डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे. लाजायचं अजिबात नाही. समटाइम्स इट हेल्प्स टू नोट डाऊन इम्पॉर्टंट वर्ड्स और पॉइंट्स इवन ॲज यू लिसन. कधी कधी आपण समोरच्याचा ऐकतो किंवा एखाद्या आपण क्लासमध्ये लेक्चरला बसलेलो असतो, आपली टीचर समोर आपल्याशी बोलत असते, तेव्हा आपण नोट डाऊन करतो पॉइंट्स, किंवा आपल्याला कळत नसतात किंवा डिफिकल्ट होतात ते आपण तसं नोट डाऊन करू शकतो आणि नंतर पोलाइटली विचारू शकतो. Lastly, it also helps to keep thinking about what you heard and you may grasp the meaning of a difficult word or a phrase later. आपण एखादी गोष्ट आपल्याला जे कळली नाही ते आपण नंतर पण रिकलेक्ट करू शकतो, लक्षात ठेवून नंतर त्याचा मिनिंग फाइंड आउट करू शकतो. ओके. तर आता आपण नेक्स्ट सेक्शनकडे जाऊया, थिंग्स टू डू. त्यातलं लिसन केअरफुली अँड गेस हाऊ द सेंटेन्सेस वुड एंड. हा सेक्शन आपण घेतोय. तर मी क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स रेडी केले तुमच्यासाठी, सो यू कॅन जस्ट गो थ्रू. ओके. सो द फर्स्ट वन आहे, वन्स देयर वॉज अ क्रो, ही वॉज व्हेरी थर्स्टी, ही वॉन्टेड टू ड्रिंक डॅश. तर काय असणार आहे, ही वॉन्टेड टू ड्रिंक वॉटर. वन्स देयर वॉज अ क्रो, ही वॉज व्हेरी थर्स्टी, ही वॉन्टेड टू ड्रिंक वॉटर. ओके. Now we'll go to the next one. There were dark clouds in the sky. Soon it began to rain. Soon it began to dash आहे ना तिथे. Soon it began to rain. Okay. Now the next one. This step is broken. Please be careful. Please be dash आहे तिथे. Please be careful. The step is broken. Please be careful. Okay. Now the next one. When the students saw the question paper, they were dash. So what are you going to put? When the students saw the question paper, they were happy. Okay. Now the last one. When the teacher read the answer papers, she was dash. So I have put over here, when the teacher read the answer papers, she was angry. Okay. So friends, I have finished with the lesson. The rest of the activities you can do with your teachers or parents at home. And if you like this video, please share it with your friends so they can also learn this lesson. I'll be back with a new video with the next lesson. Till then, take care. Bye bye.